रामराम मंडळी. तर आता आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि आता चालू आहे अधिक महिना आणि हे बघू शकता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि वातावरण किती सुंदर आहे बघा. पंढरपूरमध्ये इतकं सुंदर असं वरती बघा शटर टाईप केलेलं आहे बिकॉज ऑफ कारण की आपल्या वारकऱ्यांना म्हणजे भक्तांना ऊन लागू नये आणि बघा हे सुद्धा खाली ऊन म्हणजे पाय पडू नयेत म्हणून सुद्धा किती चांगली छान तयारी करत आहे जेणेकरून कांबळा वगैरे खाली टाकत आहेत. तर असं आहे आपलं पंढरपूर आणि माझं पंढरपूर. तर आता आम्ही जात आहोत ताकपती विठोबा यांचं दर्शन घेण्यासाठी जे की पंढरपूरमधील अतिशय पुरातन हे आहे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. अगदी जसं आपले विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे जे तुम्ही नेहमी जाता त्या ठिकाणी, तर त्याच मंदिराच्या एक्झॅक्टली पाठीमागे ताकपिटी विठोबा आहे आणि खूप सुंदर आणि प्रसन्न असं त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर वाटतं. तर चला तर आपण आता त्या मंदिराकडे जाऊया. टाईम तर लागणार आहे इकडे. चला माऊली रस्त्यामध्ये थांबायचं नाही, चालत राहायचं पुढे. हां हां हां. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? अर्थातच मजेतच असायला हवं. तर फ्रेंड्स, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजची आपली सुरुवात पंढरपूर धाम येथून होत आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत इस्कॉन टेम्पल येथे, राधा पंढरीनाथ या ठिकाणी. आम्ही आधी पहिल्यांदा आत्ता वाजलेले आहेत 6. सो आम्ही असं विचार केला की आत्ता छानपैकी भगवंतांचं दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर परत मग पुढे आम्हाला जायचं आहे विठ्ठल भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. तिकडे खूप लांबपर्यंत रांग आहे. तर म्हटलं आधी इस्कॉनमधील दर्शन घेऊ, त्याच्यानंतर परत मग चंद्रभागेचे इथे पण जायचं आहे. तिथेही छानपैकी हातपाय वगैरे धुवायचे आहेत. आंघोळ तर पॉसिबल नाही होणार आहे, तर तुम्हालाही मी दाखवणार आहे सर्व काही. आणि आता इस्कॉन टेम्पलच्या इथे आजूबाजूचा जो परिसर आहे सो आम्ही तो बघत आहोत आणि खूप छान वातावरण आहे इथलं सकाळच्या वेळेसचा. आणि त्यानंतर परत मग आम्ही जाणार आहोत विठ्ठल भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. तर इतकं छान वाटतं ना, खूप सुंदर वातावरण आहे, खूप अतिशय प्रसन्न आणि खूप सुंदर वाटतं आहे. तर चला आपण एक एक गोष्ट आता सगळं पूर्ण करणार आहोत आणि तुम्हालाही मी दाखवते सर्व काही, ज्या ज्या गोष्टी मी ज्या ठिकाणी मी जाणार आहे. भगवंतांचं आपण दर्शन घेऊया, चंद्रभागेला पण जाऊया. चला आता पहिल्यांदा आपण इस्कॉन भगवंत इथे म्हणजेच राधाकृष्ण यांचं दर्शन घेणार आहोत. चला. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चंद्रभागेलाच इकडे आलेलो आहे दर्शन
तर फ्रेंड्स आम्ही ना सगळ्यात पहिल्यांदा चंद्रभागेकडेच आलेलो आहे. चंद्रभागा नदीचं पहिल्यांदा दर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर परत ना भगवंताचं दर्शन घेणार आहे. तर इतका सुंदर परिसर आहे ना इथला चंद्रभागेच्या इकडे जाण्याचा. हा ना प्रभुपाद घाट आहे. तर चला आता आम्ही जात आहोत पहिल्यांदा चंद्रभागा नदीचं दर्शन घेण्यासाठी. हां तर आता फ्रेंड्स मी आलेले आहे चंद्रभागा नदीच्या इथे आणि हे बघा अशा प्रत्येक ठिकाणी अशा होड्या आहेत आणि ज्यांना पलीकडे जायचं आहे तर तिकडनं इकडे येत आहेत प्रभुपाद घाटाच्या इकडे. इस्कॉन भगवंताचं दर्शन आपण इकडे असं करू शकतोय आणि त्यानंतर परत मग होडीतून परत मग तिकडे पलीकडे मंदिर आहे विठ्ठल भगवंतांचं त्या साईडला तिकडे. सो असं आहे, सर्वजण छानपैकी आनंद घेतात चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा. खूप पवित्र मानलं जातं स्नान करणं चंद्रभागेमध्ये. सर्वजण पापमुक्त होतात असं आहे आणि अधिक महिन्यामध्ये तर खूप महात्म्य आहे या गोष्टींचा. सो मस्तच. खाली नको जाऊ, खाली जास्त नको खाली जाऊ. होडीमध्ये बसून जायचं पलीकडे नको नाही, कारण की आमच्याकडे गाडी आहे त्याच्यामुळे आपल्याला होडीमध्ये नाही जाता येणार. समजा जर आम्ही चालत आलो असतो ना तर मग आपण हा प्लॅन केला असता, पण छान वाटलं ना फारच. हो चला आता आम्ही आता भगवंतांचं दर्शन घेणार आहे. तर चला आता पटकन जाऊयात. आणि बघा ना तुम्हाला मी महामंत्र दाखवते. इथे ना प्रभुपाद घाटावरती ना खूप छान असं महामंत्र लावलेलं आहे. का माझ्या पण कुठे आहे हे बघा फ्रेंड्स, इथे आहे महामंत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा प्रभुपाद घाट आहे, भव्य असा मोठा. आणि आता आपण भगवंतांचं दर्शन घ्यायला जात आहोत राधा पंढरीनाथ यांचं. सो चला. हां चला गाईला अन्नदान करूयात. हो गोशाळामध्ये. हो हे बघा फ्रेंड्स, इथं वैकुंठ बाजार आहे. इथे सर्व भगवंतांचं साहित्य भेटतं. इथे मधुरम म्हणून आहे, स्वीट्स अँड स्नॅक्स भेटतं इथे. आता आपण इथे बघूयात काय भेटतं का. सो फ्रेंड्स आम्ही आता इथे ना प्रसाद घेण्यासाठी बसलेलो आहोत. तर आता इथे जे आहे ना मधुरम म्हणून, तर तिथे आता आम्ही ना घेणार आहोत लस्सी. आणि ॲक्च्युली ना हे सगळेजण बघा तसे चहा पित आहेत असल्या गरमीचा. ॲक्च्युली जास्त टाईम नाही झालेला, 7:30 वाजता जात तशी, पण इतकं म्हणजे गरम होतं आहे ना अजिबातसुद्धा, म्हणजे काही गरम खाऊच नाही वाटत आहे. तर आता तिथे ना आम्ही लस्सी मागवलेली आहे आणि आता लस्सी येईल आमची. आणि खरंच खूप छान वाटते बघा, बघू शकता खूप मोठा आणि मस्त असा परिसर आहे इथला. सो सगळेजण खूप मस्त एन्जॉय करत आहेत. हरी बोल. तुम्हाला काय बोलायचं आहे का? तुम्ही काय मागवलं आहे? लस्सीच का? हां त्यांनीसुद्धा लस्सीच मागवली आहे. येते आहे, ऑर्डर दिली आम्ही 5-10 मिनटामध्ये येईल, कारण की
संपलेली आहे सध्या, लांबून आणावं लागते ना त्याच्यामुळं. तर फार छान वाटतंय. त्यानंतर ॲक्च्युली ना आत्ता ना आम्ही ना भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी ॲक्च्युली गेलेलो होतो मगाशी, पण भगवंतांचं मंदिर अजून ओपन नाही झालेलं, कारण की ते होतं काही वेळाने ओपन. तर मग आम्ही चंद्रभागेला गेलो, तुम्ही तर बघितलंच, मस्तपैकी तिथे हातपाय वगैरे धुतले. आंघोळ करायची विचार आहे, बघू आता कसा प्लॅन होतो आहे, कारण की पुढच्याही काही अजून प्लॅन गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कसं होतं मॅनेज त्याप्रमाणे. आणि मग त्याच्यानंतर मग आता इथे आम्ही म्हटलं काहीतरी स्नॅकमध्ये घेऊयात. सो मग आता लस्सी ऑर्डर केलेली आहे. सकाळच्या वेळेला सुद्धा भक्त लोकांची गर्दी भरपूर आहे. तुम्ही बघितलं मगाशी सुद्धा विठ्ठल मंदिराच्या तिथल्या परिसरामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी चहा घेतोय, नाश्ता करतोय आणि सुंदर असं वातावरण आहे आजूबाजूला मंदिराच्या. सो ती गर्दी म्हटलं थोडीशी कमी तर नाही होणार आहे, पण म्हटलं आधी इस्कॉन भगवंतांचं, हरे कृष्ण भगवंतांचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर परत मग विठ्ठल भगवंतांकडे जाऊ. फार मस्त वाटते सध्या. सगळे धार्मिक स्थळं फुल आहेत, सगळीकडे खूप सुंदर वातावरण आहे. आणि विष्णू भगवंतांचं ज्या ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी तर फुल गर्दी आहे. हो ना हरिबोल. सो फार मस्त एक्सपिरियन्स असणार आहे यावेळेसचा. तर फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे गोशाळाच्या इथे गोदान करण्यासाठी. आणि आता इथे काहीतरी घेतोय. कितीला आहे हे? कोणतं घ्यायचं आपण? ते घ्यायचं ना, ते गाईला फार आवडतं. हा ना, ते खाती गाई. चालेल, हे एक घेऊ आणि ते एक घेऊ. ओके ना. किती किती झाले? कितीला सर केक खावा. तुमचं पण करू का तुला हवं आहे? अगं बाई गो लेकरू केळी खाते केळी. थांब ना देते ना मी.
केळी नाही खाते सरकीच खातात, सरकीचा वास आला सरकीच खातात. दात नाही आले हो लेकरांना. तर आम्ही नाता आलेलो आहे गोशाळेमध्ये गोदान करण्यासाठी आणि ते सरकी आणि आम्ही केळी घेतलेली आहे. तर आता माझं झालेलं आहे गोदान करून, गोसेवा करून, आता सुहास करत आहे. मी वासरू छोटे आहे, ते खात नाहीये. तुला अजून दात नाहीत आले वाटतं. ती आंबा बघतीये, तिला द्या. त्या गाईचं हे वासरू आहे वाटतं, कसं आईला बिलगून बसलेलं आहे. आणि हे कोणत्या गाईचं वासरू आहे काय माहीत, पण याला अजून दात नाहीत आलेले. खूप हळूहळू खात आहे हे, हो की नाही आंबा? इथे असा यांना चारा असतो. इथे काय लिहिलंय बघा, गाव भूता चंभाव्यम च गाव पुष्टी सनातनी गाव लक्ष्म्यास्था स्तस्था मूल्यम गोषु दत्तम न नश्यती. चला, गोमाता आशीर्वाद दे सदैव. कशी बघतीये, कशी बघतीये. टाटा, बाय बाय, भेटू लवकरच आपण सर्वजण. अजून एक पेंटिंग आहे. फोटो काढायचा का, शूटिंग करू? खाते खाते दे. दे आता पुढच्यांना दे.
खूप आवडते त्यांना सारखी, हो की नाही? आवडीनं खातात फार. छान वाटलं फार, हो की नाही? गोमाता आशीर्वाद भाव दे तुला सगळे माझ्या पाठीशी. चला गोमाता येऊ का आता आम्ही? लक्ष्मी नाव काय तुझं? लक्ष्मी हा ना, लक्ष्मी. पांढरी पांढरी लक्ष्मी. चला येते पुढच्या वेळेस हा, भेटू आपण. वळून निवांत जाणून त्यानंतर आम्ही चाललो आमच्या गावा, असा काही आमचा सीन होता. आणि आता मी आहे गाडीवर, सुहास चालवत आहेत गाडी आणि आम्ही मस्तपैकी टू व्हीलरवरती छान शेतामधून प्रवास करतोय. आणि खूप छान वाटलं आम्हाला. पंढरपूरला गेलो आम्ही, खूप सुंदर दर्शन झालं भगवंतांचं. फार काही गर्दी होती पण खूप छान दर्शन झालं. गर्दी तर नेहमीच असते, सो त्याच्यामुळे तर चला तर मग आता निसर्गाचा आनंद घेत आणि मस्तपैकी शेतामधून आपण जातोय. बघू शकता किती सुंदर शेत आहे. सो अकेले अकेले हम जा रहे हैं इस रास्ते से, तो चलो हम जाएंगे और फिर हम आपको मिलेंगे अगले नेक्स्ट ब्लॉग में. तो चलो मिलते हैं, बाय बाय, टेक केयर, गुड बाय, सी यू टुमारो.